होतं मनात म्हणून चाललो आईच्या दरबारात। जय आई एकविरा। या कारवी फुलाला बघू शकता किती मधमाशा लागलेल्या आहेत। अशक्य असा सुंदर नजारा आहे। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर जयेश। गोलीगत खाऊन चपाती आई माऊलीचा। नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेत तर असणार आहेत। तर स्वागत आहे तुमचं आपल्या किरू जाधव व्लॉग्समध्ये। तर आज आम्ही बॅकग्राऊंड बघत असाल नवीन ठिकाणी। तर आज चाललेलो आहेत पहिले तर आई माऊलीच्या भेटेला, आणि तिथून प्लॅन आहे 2024मध्ये कारवी फुलांचा सुंदर अशी फुले आलेली आहेत तिथे 7 वर्षातून येतात आणि तिथे जाणार आहोत। तर बघूया, पावसाचं वातावरण होतं त्यामुळे आपण इंट्रो येथून केला आहे आणि आनंद घेऊ आता पुढच्या रस्त्यांचा आणि निसर्गाचा। तर चला आपण बॅकग्राऊंडमध्ये आपले माकडे आणि आम्ही आलो आहोत आता शिंगरोबा मंदिर येथे। तर इंट्रो इथून केला आहे, पावसामुळे नाही करायला शक्यतो। तर चला आपण आनंद घेऊया पुढच्या रस्त्यांचा। कसं मित्रांनो, निसर्ग पाहू शकता, इथे ट्रेलर आहे पुढे, तर पाहूया। आणि सोबत कोण आहे ते तुम्हाला दिसलेच, आपले हेमंत दादा, जयेश भाई आणि दुसरे आहेत विजय भाई। गावात काय करतोय? गावात बघू शकता फुलं, एकदम मस्त असं वातावरण, खतरनाक। या निसर्गाने नेहमी आनंदच भेटतो। आणि जय भाईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। भावाचा वाढदिवस आहे, तर आपण दुसरं काही नाही देऊ शकत, पण भावाला निसर्गाचा आनंद नक्कीच देऊ आणि तो देणार, आणि आई माऊलीची भेट। तर चला जाऊया। फुले बघू शकता, सुंदर असे निसर्ग आणि फ्लॉवर्स, फुले होतं मनात म्हणून चाललो आईच्या दरबारात। जय आई एकविरा। हे बघा मित्रांनो, आमचं हेल्मेट धावत जातात खाली। बर्थडे बॉयला आज काय बोलू शकत नाही, काय बोलणार आता त्याच्या पुढे। हेल्मेट धावत जायला लागला आता। तर मित्रांनो, लोणावल्यामधून राईट मारून आपण चाललो आहोत कारवी पाहण्यासाठी, कारवीची फुलं पाहण्यासाठी। आम्ही चाललेलो आहोत कारवीचे फुले पाहण्यासाठी। आई एकविरेला नंतर जाऊ आणि लोणावल्यामधून राईट मारून महाराजांच्या पुतळ्यासमोरून इथले पुन्हा सरळ येऊन लेफ्ट मारायचे। तर पुढे आल्यानंतर भुसे डॅम लागेल आणि त्याच्यानंतर टायगर पॉइंट आहे, नंतर कारवी फुले पाहायला भेटतील। तर चला जाऊया। मित्रांनो पाहू शकता, सुरुवात झाली आहे सुंदर अशा कारवी फुलांची, आणि गर्दी बघू शकता। सुरुवातीलाच गर्दी बघू शकतो तुम्ही, गर्दी पाहू शकता। गर्दी बघा, गर्दी। आम्ही आता टायगर पॉइंट सोडून पुढे आलेलो आहे। तर पुढे राईट साईडला तर फुले दिसली, कारवी फुले, तर पाहण्यासाठी आलोय आम्ही। आणि यात मला दाखवतो पहिलं तर या कारवी फुलाला बघू शकता किती मधमाशा लागलेल्या आहेत। ते 7 वर्षातून एकदा येतो, पण त्याचा आनंद ही मधमाशा बघू शकता। आणि त्यामध्ये आम्ही पण चालते फिरते मधमाशा आहोतच, बोलू शकत नाही, कारण तुम्ही पण आम्हाला बोलले तू कुठे गेलाय, तर आम्ही पण आलेलो आहोत। पण आम्ही आनंद घेऊया नक्कीच, आणि तुम्ही पण या
लोकेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटेलच. तर आम्ही पण आनंद, पण आम्ही इथे नाही जाणार, आम्ही पुढे जाऊ आणि मग त्याचा आनंद घेऊ. ते तुम्ही पाहाच आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. घेऊ मी पहिला असं घेऊ. आम्ही कारवी फुले पाहण्यासाठी आलो आहोत आणि गर्दी पण खूपच आहे, पाहू शकता. 7 वर्षातून एकदा फुलणारी कारवी. माझा भाऊ म्हणाला ना मी मागे राहू. हा? अरे भाई माझा भाऊ बंद आला तिथंशी आणि मी काय मागे राहू. मी त्यांच्या मागं मागं झाला पाहिजे. चला चला दाखव रे माझं भाऊ बंद. ये बघा, कुठलं रे तुम्ही? मामाचा पोरा. हे काय बोलतात ते समजत नाही. ते मस्त येऊ याला बघा, पण याचा काय काय पडतो. चला फुलं कुठे आहेत? अरे आपण आलं तर पुढे 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 दाखवतो मित्रांनो तुम्हाला फुले. ही बघा फुले. आम्ही आहेत 4 मुले. चला खतरनाक खतरनाक. कर्जत पासून लोणावळ्यापर्यंतचा प्रवास हा 2 तासाचा प्रवास झाला. ही कारवी 7 वर्षातून एकदाच फुलते आणि याच्या गेल्या वर्षी रतनगड येथे फुललेली आणि आता आम्ही आलो आहोत लोणावळे. अशक्य असा सुंदर नजारा, या नजाऱ्यामध्ये आम्ही एन्जॉय करत आहोत आणि सुंदर असं निसर्ग. काय आहे किती सुंदर आहे सगळं. विजय भाई काय आणलंय? स्टोरला जाम चपात्या, चपाती दिसती जाम. मित्रांनो फोटो वगैरे सर्व काढून झालेले आहेत आमचे. तर चपात्या आणलेल्या आहेत आणि आता खाऊन घेऊया. भूक तर लागलेच. कसं आहे मंदा? मस्त यम्मी. जयेश भाई बर्थडे बॉय केक बघा त्याचा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर जयेश. गोलीगत खाऊन चपाती. मित्रांनो पाऊस पण खूप जोरात आलेला आहे. तर आम्ही आता आईच्या भेटीला जाऊया आणि भेटू आता डायरेक्ट एक्वेरियम. चला बघा, समोरचं काहीच दिसत नाही मित्रांनो, एवढं धुकं आलेलं आहे. लोणावळा टायगर पॉइंट येते. कुठं जात आता? ही आता ते पुढे वाटतं गाडी, इकडून इकडंच जायची. हा इकडेच जायचं. बघा मित्रांनो समोरचा रस्ता पण दिसत नाही, एवढं धुकं. लोणावळ्यामध्ये फॉगच फॉग आहे. कारवी फुलांची बरसात आणि धुक्याचा माहोल एकदम खतरनाक. तर आता आपण जाऊया आईच्या भेटीला. चला पाहूया तिकडे पाऊस आहे की नाही. पाऊस तर असणार, भेटू आपण तिकडे. तर फायनल मित्रांनो आईच्या दरबारी पोचलो आहोत पायथ्याशी. तर दर्शन घेऊ आणि वरती जाण्यास सुरुवात करूया. काय म्हणतो हो. आणि चला, तर इथे येण्यासाठी आम्हाला 1 तास गेलेला आहे आणि पाऊस पण थांबलेला आहे आता. तर आईच्या भेटीसाठी खूप प्रवास चांगला झाला आमचा. तिथे गेलो, तिथे पावसाने विश्रांती घेतली आणि इथे आता विश्रांती घेतली. म्हणजे मेन पॉईंटमध्ये विश्रांती आहेच. चला दर्शन घेऊ. तर मित्रांनो पाऊस नव्हता. जशी पायरी चढायला सुरुवात केली तसं पावसाने पण सुरुवात केली. तर आहे वरती शेड थांबलो आहे आम्ही. पाऊस तर कधी जातोय वाट पाहायला लागेल. गेला की माऊलीचा उदो.
मित्रांनो पोचलो आहोत आम्ही आईच्या मंदिराशी आणि दर्शन घेऊ आता पहिलं तर. मग असंख्य सुंदर असा निसर्ग हा आपण पाहिला. तर आता आई माऊलीच्या दरबारात आलोत तर दर्शन घेऊ, कारण आईच्या भेटीचं जे सुख आहे ना हे खरंच लय वेगळं सुख आहे. आणि हे दर्शनासाठी आम्हाला नेहमी आस लागते की आपले आईचे एकविराचे दर्शन. चला आईच्या दर्शनासाठी. आई माऊलीचा मित्रांनो कारी फुले आईचं दर्शन झालेलं आहे. आता नेक्स्ट प्लॅन काय आहे ते हेमंत दादा सांगू शकतो. आपण संडेला रायगडवारी जातो. गोली आता काय हेमंत दादा बोलला पुढचं मी काहीच बोलू शकत नाही. तर रायगड ब्लॉग कमी सून. तर चला निघलो आपण खाली जायला. भेटू, कंटिन्यू करा अजून पुढे काय होते काय नाही. आम्ही जाऊन आलेलो आहोत. तो ब्लॉग कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर आमचं बाबू काय बाय चला बास ना बास का बोलू. हाय बोला, हाय कर. तर मित्रांनो सुरुवातीला नाही दिसलो म्हणा पण एंडला नक्कीच दिसतोय. तर लाईक करा, बोल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय कर. बाय. भेटू नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा. बाय कर.